मित्रांनो, जवळपास 2 ते 3 दिवस शिल्लक आहेत रब्बी पीक विमा भरण्याचे. अंतिम दिनांक आहे 15 डिसेंबर. गहू बागायती किंवा हरभरा असेल, उन्हाळी भुईमूग असेल, करडी असेल, तर या पिकाची अंतिम तारीख ही 2 दिवसावरती ठेपली आहे. परंतु अद्यापही केवळ 10% किंवा त्यापेक्षाही कमी शेतकऱ्यांनी पीक विमा उतरवलेला आहे. मग 90% शेतकऱ्यांनी या पीक विम्याकडे पाठ फिरवली आहे, की त्यावरती बहिष्कार टाकला आहे? हा प्रश्न खरंच चिंतेचा आहे. कारण ज्या पीक विमा योजनेचा गाजावाजा पूर्ण केंद्रात आणि राज्यात केला जातो, ज्याच्या आधारावरती शेतकऱ्याला न्याय दिला जातो कुठेतरी त्याच्या नुकसानीमध्ये त्याचा सहारा बनतात आणि त्याच योजनेकडं शेतकऱ्यांनी का पाठ फिरवली आहे? का बहिष्कार टाकला याची कारणं काय प्रामुख्याने असू शकतात? म्हणजे जे काही निकष बदलण्यात आलेले आहेत, ट्रिगर बदलण्याचे कारण आहे, उशिरा पेरणी झाली आहे, का मग दरवर्षी रब्बीचा विमाच लागू होत नाहीये किंवा मग खरीपचं इतकं नुकसान झालं तरी मिळालं नाही, मग रब्बीचं काय मिळणार आहे? किंवा मग जी आता तारीख उशिरा पेरणी झालेली आहे सुरू, त्यामुळे आम्ही आणखीनही वापलं नाहीये, त्यामुळे आणखीन विमा उतरवला नाहीये, आम्हाला तारीख वाढवून पाहिजे. या सगळ्या गोष्टीची सविस्तर चर्चा या व्हिडिओमध्ये करणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि तुमच्या त्या शेतकरी मित्रापर्यंत हा व्हिडिओ जाऊ द्या, ज्यांनी अद्यापही रब्बीचा पीक विमा उतरवलेला नाहीये. मग त्याला जर प्रश्न पडलेला असेल, की मी विमा काढायचा, काढून फायदा होणार आहे का नाही? हा त्याला निर्णय घेण्यासाठी मदत होणार आहे. चला तर मग माहितीला सुरुवात करूया. मित्रहो, शेवटचे 3 दिवस राहिलेले आहेत आणि माझा वैयक्तिक अनुभव मी मागील 9 वर्षापासून पीक विमा भरतोय खरीप आणि रब्बीचा. माझ्याकडनं जवळपास माझं वैयक्तिक सांगायचं झालं गणित तर जवळपास 2,000 फॉर्म्स मी खरीपला भरतो आणि एक 900 ते 1000 फॉर्म्स माझे रब्बीला असतात. परंतु न भूतो न भविष्य माझ्याच इतिहासात या कालखंडात 9 वर्षाच्या आज जो माझा आकडा आहे रब्बी 2025 चा विमा भरलेला, तो 100ला सुद्धा गाठलेला नाहीये. म्हणजे जिथं मी 1000 फॉर्म भरतोय तिथं 1000 म्हणजे 10% पण नाही, तर 100 फॉर्म्स सुद्धा मी भरलेले नाहीयेत. मग अशात प्रश्न पडतो की नेमकं शेतकऱ्यांनी या विम्याकडे पाठ फिरवली आहे कशामुळं? आता सगळ्यात पहिलं कारण तर आपल्याला माहीतच आहे, की जर पेरणी उशिरा झालेली आहे. पेरणी उशिरा झाल्यामुळं आणखीनही पीक वापलेलं नाहीये आणि त्यातच ज्वारीची तारीख निघून गेलेली आहे. परंतु बाकीचे जे काही पिकं आहेत, त्याच्यासाठी शेतकऱ्यांना आणखीनही संभ्रम अवस्था आहे. त्या जेवढ्या कोणाला तो विचारतो, की "तुम्ही विमा भरलाय का?" तर त्याचं उत्तर नाहीच येत आहे. त्यामुळे त्याचाही निर्धार असा झालेला आहे, की आपल्याला पीक विमा भरायची गरज नाहीये किंवा किंबहुना पीक विमा भरल्याने काही फायदा होणार नाहीये. दुसरं महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे निकष होते किंवा पीक विमा लागू व्हायचे, जे ट्रिगर्स होते, जे रब्बीमध्ये सरासरी उत्पन्न जे आहे, उंबरठा उत्पन्न त्यावरतीच अवलंबून आहे. तर त्यामध्ये शेतकऱ्याला गॅरंटी आहे कारण पाऊस जास्त झालेला आहे. आताही जमिनीत ओल आहे. त्यामुळे पीक हे चांगलंच येणार आहे आणि जे ट्रिगर आहे त्या ट्रिगरमध्ये हे बसणार नाहीये. या निकषामध्ये न बसल्यामुळं पीक विमा लागू होत नाहीये. हे 100% खात्री शेतकऱ्याला झाल्यामुळं त्याही कारणं आहेत म्हणून त्यांनी विमा उतरवलेला नाहीये. दुसरी गोष्ट की रब्बीचा अनुभव त्याचा असा आहे की रब्बीला कधीच विमा मिळालेला नाही. त्यातल्या त्यात हरभरा जो काही पीक आहे त्याला तर मिळालेच नाही. मिळालं तर कुठेतरी ज्वारीला मिळालेलं आहे ते बी जिरायती ज्वारीला. त्यामुळं त्याचा कल कमी झालेला आहे. दुसरं खरीप 2025 चा अनुभव म्हणजे न भूतो न भविष्य इतकी अतिवृष्टी झाली, एवढं नुकसान झालं अतोनात शेतकऱ्यांचं, पण विमा काय मिळेल याची शाश्वती नाहीये. मग जर एवढं नुकसान झाल्यानंतरही विमा लागू होत नसेल, तर रब्बीचा काय विमा लागू होणार आहे? हाही प्रश्न आणि सत्य परिस्थिती, वस्तुस्थिती आहे. त्याच्यानंतर हा जो काही उशीर झालेला आहे रब्बी च्या पेरणीला, त्यामुळं सरकारकडे जेवढे खरीपला समजा 93 कोटी शेतकऱ्यांनी अर्ज भरलेले होते खरीप 2025ला. त्याच्या 50% जरी रब्बीला भरत असतील म्हणजे 50 कोटी जरी असतील, परंतु अद्याप 1 कोटीपर्यंत जरी आकडा गेलेला नसेल, तर सरकारला चलन हे मिळणार नाहीये प्रीमियमचं. त्यामुळं सरकारला जर त्याचा फायदा करून घ्यायचा असेल, तर नक्कीच तारखा वाढणार आहेत आणि त्यांना ते तारखा वाढवण्यासाठी जे काही व्हॅलिड रिझन किंवा जे कारण द्यायचं आहे त्यांना, तर ते कारण म्हणजे उशिराची पेरणी असणं आहे किंवा काही ठिकाणच्या जमिनी ज्या खरडून गेलेल्या आहेत, तिथे जमिनीचं पुन्हा पुनर्जीवन करायचं आहे, पुन्हा जमिनी व्यवस्थित करायच्या आहेत, माती टाकायची आहे, पुन्हा पेरण्या करायच्या आहेत, तर त्याच्यामुळे उशीर झालेला असणार आहे. या धर्तीवरती पीक विम्याची तारीख ही वाढू शकते. याबद्दल जे काही अपडेट्स असतील, मी वेळेतच तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असेल. आशा करतो ही माहिती तुमच्यासाठी उपयुक्त ठरणार आहे आणि तुम्हाला जर का यापैकी कुठल्या एका कारणामुळे वाटत असेल, की पीक विमा भरू नये आणि हेक्टरी ₹540 तुमचं नुकसान होत आहे, परंतु त्यावरती परत तुम्ही एकदा विचार करावा. तुमच्या खिशाचा सल्ला तर घ्याच, परंतु मित्राचा आणि कृषीचा सल्ला घेणं गरजेचं आहे. आशा करतो येणाऱ्या काळात जे काही तुमचा निर्णय असेल तुमच्यासाठी फायद्याचाच ठरणार आहे. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.